तर सरांच्याकडे देतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता सरांनी आपल्याला यूपीएससी बद्दल माहिती दिली. ठीक आहे. आपल्याला आता सरांनी आपल्याला यूपीएससी बद्दलची माहिती दिली. तर यूपीएससी जी आहे यूपीएससी तर ती कोणत्या परीक्षा कंडक्ट करते, तर क्लास 1च्या परीक्षा कंडक्ट करते. मग सरांनी जी आपल्याला माहिती दिली क्लास 1, मग क्लास 1ची कुठल्या परीक्षा क्लास 1 मध्ये काय येतं? IAS, IPS, IFS, IRS या अजून ज्या काही कॅटेगरी असतील तर ह्या सगळ्या परीक्षा ह्या यूपीएससी क्लास 1 कंडक्ट करतं. IAS कंडक्ट करतं, त्याच्यानंतर IPS ची परीक्षा होते, IRS होते. ठीक आहे. IRS म्हणजे काय? इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर, ईडी, आता ईडी चर्चेत आहे बघा, मग ईडीचा ऑफिसर, मग ह्या IRS मधून ते घेतलं जातं. त्याच्यानंतर ह्या झालं यूपीएससी. सरांनी जी माहिती, दोन्ही सरांनी माहिती सांगितलं, जी यूपीएससी बद्दल माहिती सांगितली. आणि आता जो पॅटर्न बदललाय असं चर्चा तुम्ही ऐकलं असेल की आता पॅटर्न बदललाय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाले. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय की जे आपण युनिव्हर्सिटीला किंवा जे आपण 12वीला वगैरे लिखाण करायचो बघा, क्वेश्चन असायचा, आन्सर असायचं, त्या पद्धतीनं ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्याला काय म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर आता अजून एक मुद्दा इथं तुम्हाला ऐकायला मिळाला असेल की पॅटर्न सेम झालाय. तर तो काय होता पॅटर्न? तर एमपीएससी 3 प्रकारच्या परीक्षा घेते. एमपीएससी, आता हे युपीएससीचं आपण बघितलं, एमपीएससी 3 प्रकारच्या परीक्षा घेते. ती म्हणजे कुठली? क्लास 1, त्याच्यानंतर क्लास 2 आणि क्लास 3. ठीक आहे. अशा 3 एमपीएससी परीक्षा घेते. एमपीएससीचा लॉंग फॉर्म काय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. एमपीएससी 3 परीक्षा घेते, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3. मग क्लास 1 मध्ये सगळ्यात, जसं इकडे युपीएससीला IAS परीक्षा आहे, ठीक आहे, कलेक्टर म्हणतो त्याला आपण, IPS जिल्हा पोलीस प्रमुख, तसं एमपीएससीला सगळ्यात मोठी क्लास 1 ची पोस्ट कुठली? तर ती म्हणजे कुठली? डेप्युटी कलेक्टर. त्याच्यानंतर कुठली येणार आहे? DYSP. त्याच्यानंतर कुठली येणार आहे? तुमचं तहसीलदार. तर ह्या अजून जवळपास 32 पोस्ट याच्यामध्ये आहेत, सगळ्या क्लास 1 दर्जाच्या. तहसीलदार नंतर तुम्ही विक्री कर आयुक्त होऊ शकता, एक्साईज आयुक्त होऊ शकता, भरपूर अशा 32 जवळपास. नायब तहसीलदार शेवटची पोस्ट आहे. 1 नंबरची पोस्ट कुठली आहे? डेप्युटी कलेक्टर, आणि शेवटची पोस्ट कुठली आहे? नायब तहसीलदार. अशा प्रकारे हा एमपीएससी मधला क्लास 1 ची काय आहे ती रचना आहे. मग याच्या आधी म्हणजे 2024 पर्यंत आतापर्यंत ही एमपीएससीची क्लास 1 परीक्षा ही काय होती? ऑब्जेक्टिव्ह होती. म्हणजे एमपीएससीचा सिलेबस वेगळा होता आणि युपीएससीचा सिलेबस वेगळा होता. आणि तो 2025 पासून ह्या दोन्ही परीक्षांचा जो आहे तो सिलेबस काय झालेला? एकच झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत असाल डेप्युटी IAS साठी, तर तुम्ही रिस्पेक्टिव्हली एमपीएससीचा पण अभ्यास करू शकता, डेप्युटी कलेक्टरसाठी पण प्रयत्न करू शकता. तुम्ही जर डेप्युटी कलेक्टरसाठी प्रयत्न करत असाल तर युपीएससी साठी देखील प्रयत्न करू शकता. इथंपर्यंत लक्षात आलं? म्हणजे ह्या 2 सरांनी तुम्हाला जे काही सांगितलं ते ह्या 2 युपीएससी आणि एमपीएससी बद्दल, क्लास 1च्या परीक्षेबद्दल तुम्हाला मार्गदर्शन दिलं. आता माझ्याकडे कुठली जबाबदारी आहे? तर मला सांगा, आता सध्या तुम्ही एक महिनाभरापूर्वी एक रिझल्ट लागला बघा, PSI. तुम्ही स्टेटस लावले असतील की अमुक व्यक्ती फौजदार झाला, अमुक व्यक्ती PSI झाला, पोलीस उपनिरीक्षक पदी निवड. मग ही PSI परीक्षा कोण कंडक्ट करतं, कशा पद्धतीनं होतो, त्याचा सिलेबस काय असतो, ती कुठल्या परीक्षेमध्ये येते, हे आपल्याला बघायचं आहे. PSI तुम्हाला माहित आहे कोण कंडक्ट करतं? ऐकून तरी माहित आहे का? PSIचा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर परवा क्लार्क, टॅक्स असिस्टंट वगैरे रिझल्ट लागला, त्याच्यानंतर एक्साईज इन्स्पेक्टर. तर ह्या सगळ्या परीक्षा आहेत ते देखील एमपीएससी कंडक्ट करतं. तर एमपीएससीच्या वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या परीक्षा काय केलं तर किती कंडक्ट करते? तर वर्ग 2 मध्ये जे काय तुमचं कुठली पोस्ट येते बघा, PSI, त्याच्यानंतर तुमची एसटीआय म्हणजे कुठली? विक्री कर निरीक्षक. त्याच्यानंतर तुमची ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी, ही परीक्षा असते.
आणि आता एक नवीन पद याच्यामध्ये ऍड झालेलं आहे, ते म्हणजे SR म्हणजे सब रजिस्ट्रार, तालुका दुय्यम निबंधक. ठीक आहे. तर कंबाईन मध्ये क्लास 2 म्हटलं की ह्या 4 पोस्ट असतात. काय म्हटलं की कुठे कोणत्या कोणत्या पोस्ट असतात सांगा? PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार. आणि आता क्लास 3 मध्ये कुठल्या पोस्ट असतात बघा? तर तुमचं एक्साईज इन्स्पेक्टर. ठीक आहे, एक्साईज इन्स्पेक्टर. त्याच्यानंतर तुमचं इन्शुरन्स इन्स्पेक्टर, विमाचं पण एक पोस्ट असते. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या क्लर्क, महाराष्ट्र शासनाच्या ज्या सगळ्या क्लेरिकल लेवलच्या क्लार्क असतात, PWD क्लार्क असेल, पोलीस प्रशासनामधल्या क्लार्क असेल, महसूल प्रशासनामधलं क्लार्क असेल, सगळ्या क्लेरिकलच्या परीक्षा ह्या क्लास 3 मध्ये येतात. त्याच्यानंतर आणखीन काय? टॅक्स असिस्टंट. ठीक आहे, टॅक्स असिस्टंट म्हणजे विक्रीकर विभागामध्ये सहाय्यक पदाची देखील ही क्लास 3 मध्ये येते. आणि आणखीन एक पद याच्यामध्ये आहे, ते म्हणजे RTO. RTO म्हणजे काय? AMVI, असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. RTO इन्स्पेक्टर तुम्हाला ह्या कंबाईन मार्फत होण्यात येते. ठीक आहे. मग ह्या बघा, क्लास 2च्या ह्या 4 पोस्ट आहेत आणि क्लास 3च्या ह्या जवळपास 4 ते 5 पोस्ट इथं आहेत. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची परीक्षा एकत्रितरित्या MPSC घेते, म्हणून त्याला काय म्हणतात? कंबाईन म्हणतात. समजते? या सगळ्यांची पूर्व परीक्षा जी असते, प्रिलिम पहिली परीक्षा असते, ती एकत्रितरित्या MPSC घेते, म्हणून याला काय म्हणतात? कंबाईन म्हणतात. इकडं बघितला, इकडं सगळी जी एक्झाम आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे, प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि मुख्य सगळी डिस्क्रिप्टिव्ह आहे. इकडं मात्र पूर्व आणि मुख्य सगळी काय आहेत? तर ऑब्जेक्टिव्ह आहेत. इकडे इंटरव्ह्यू आहे, इकडे इंटरव्ह्यू नाही आहे. फक्त PSI पदासाठी फिजिकल आणि इंटरव्ह्यू आहे, बाकी कुठल्याही पदासाठी इंटरव्ह्यू वगैरे नाही आहेत. 2च एक्झाम असतात, एक प्रिलिम असते आणि दुसरी मेन्स असते. समजलं तुम्हाला इथंपर्यंत? म्हणजे MPSC किती परीक्षा कंडक्ट करते? 2 परीक्षा कंडक्ट करते, एक म्हणजे क्लास 1 आणि दुसरी म्हणजे क्लास 2 आणि क्लास 3. क्लास 2 आणि क्लास 3 एकत्रित घेते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? कंबाईन म्हणतो. समजतं इथंपर्यंत? म्हणजे सध्या जे काही PSI वगैरे ते रील्स व्हायरल होत होत्या किंवा ते जे काही सक्सेस गुलाल वगैरे सगळं होत, तर ते ह्या परीक्षेतनं सगळी मुलं ती पास झालेली होती. आणि मागच्या आठवड्यात लागलेला रिझल्ट होता तो UPSCचा, काहीतरी कोल्हापूरचा कोणतरी जमादार वगैरे कोणतरी IAS वगैरे झालं होतं बघा. तर ते UPSCची एक्झाम आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की कंबाईनचा पेपर पॅटर्न नेमका कसा आहे, पूर्व कशी असते, मुख्य कशी असते, पेपर पॅटर्न कसा असतो, हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, बघूया. ठीक आहे. आता बघा, MPSC तर कंबाईन परीक्षा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कंबाईन का म्हणतात त्याला? जवळपास 10 पदांसाठी एकच प्रिलिम होते. काय होते? एकच पूर्व परीक्षा होते. आता पूर्व परीक्षा कंबाईनची पूर्व परीक्षा कशी असते बघा? पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते. किती गुणांची असते? 100 गुण. बरोबर. किती क्वेश्चन असतात? 100 क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये किती वेळ असतो? 1 तास. 1 तास वेळ असतो. मग ह्या पॅटर्न मध्ये निगेटिव्ह असतं का? निगेटिव्ह सिस्टीम असते का? तर निगेटिव्ह असते. तर बघा किती बघा कंबाईन बघा, 100 क्वेश्चन आहेत, त्याच्यानंतर 100 मार्क्ससाठी आहे, त्याच्यानंतर 1 तास वेळ आहे आणि निगेटिव्ह किती असतात त्याच्यामध्ये? 1/4 निगेटिव्ह आहे. किती निगेटिव्ह आहे? 1/4. म्हणजे 4 क्वेश्चन जर तुमचे चुकले तर 1 पडलेला मार्क सुद्धा तुमचा काय होतो? जातो. समजते? मग आता ही पूर्व परीक्षा 100 क्वेश्चन कोणत्या विषयावर येतात? म्हणजे 100 क्वेश्चन काय येतात, कसे येतात? तर पहिला जो काही सब्जेक्ट आहे तर तो म्हणजे काय? चालू घडामोडी. चालू घडामोडी म्हणजे काय? करंट अफेअर्स. ठीक आहे, करंट अफेअर्स. करंट अफेअर्स वरती किती क्वेश्चन असतात? 15 क्वेश्चन हे करंट अफेअर्स वरती असतात. मग चालू घडामोडी म्हणजे कुठले? जगामधले चालू घडामोडी असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील, भारतामधले असतील, तर त्या चालू घडामोडीवरती क्वेश्चन इथं 15 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. मग आता चालू घडामोडीवरती एखादा क्वेश्चनचं उदाहरण बघायचं म्हटलं तर आता सध्याच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठीक आहे एकनाथ शिंदे यांनी एक दिवाळीच्या दरम्यान एक योजना लॉन्च केली बघा, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना. ठीक आहे, शिवसन्मान योजना नावाची योजना सुरू केली. त्याच्यामध्ये काय होतं की शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती दर 4 महिन्याला किती हजार रुपये जमा होणार होते? 2-2 हजार रुपये. असं टोटल वर्षाला किती हजार जमा होणार? 6,000. मग ती योजना कधी सुरू झाली? मग ती योजना किती रुपये जमा होणार? मग त्याचे लाभार्थी कोण आहेत? याच्या संदर्भातला क्वेश्चन तिथे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता अजून एक जागतिक घडामोडीवरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? युक्रेनमध्ये
जे काय भारतीय जे काय अडकले होते, तर त्यांना इकडं आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं भारत सरकारनं, कुठलं ऑपरेशन राबवलं, तर ह्या संदर्भातले वगैरे क्वेश्चन तिथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता सध्या पुस्तकांचं गाव कुठलं आहे महाराष्ट्रामध्ये? ठीक आहे. मधाचं गाव म्हणजे कुठलं आहे? कोल्हापूर जिल्ह्यातलं मधाचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केलेलं आहे. माहित आहे तुम्हाला? पाटगाव, मधाचं गाव, ते चर्चेत आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं, कारण महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केलेलं आहे की मधाचं गाव पाटगाव. मग अशा पद्धतीनं करंट अफेअर्स वरती 100 पैकी 15 क्वेश्चन कशावरती विचारले जातात? करंट अफेअर्स. मग चालू घडामोडी कुठल्या कुठल्या असतात? जग असतं, भारत असतं आणि महाराष्ट्राशी रिलेटेड. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज. ठीक आहे. दुसरा भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज, याच्यावरती किती क्वेश्चन विचारले जातात? 15 क्वेश्चन विचारले जातात. भारतीय राज्यघटना म्हणजे काय? आता मगाशी जे युपीएससीला जो काही राज्यघटनेचा सिलेबस आहे, जो काय तो जशाचा तसा इकडं आहे, परंतु इथं अप्रोच वेगळा आहे. अप्रोच म्हणजे काय? प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. सगळं ऑब्जेक्टिव्ह बेस इथं असतं, म्हणजे तिथं लिहायला लागत नाही. एमपीएससी मध्ये इथं काय लिहायला लागतं का? नाही. त्याला कंबाईंड मध्ये सगळं ऑब्जेक्टिव्ह बेसवरती आहे. आता सरांनी मगाशी एक क्वेश्चन तुम्हाला सांगितला होता की राष्ट्रपतीची निवड कशी केली जाते, तर त्याच्या ऑब्जेक्टिव्ह असतात. ए बी, कोण करतं राष्ट्रपतीची निवड? ठीक आहे. मग विधानसभेचे आमदार करतात काय? लोकसभेचे खासदार करतात काय? राज्यसभेचे खासदार करतात? कोण करतात? मग हे ABCD या भाषेमध्ये द्यावं लागतं. मग अशा बहुपर्यायी, म्हणजे आपण कॉलेजला असताना जे काही MCQ म्हणतो, MCQ म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बहुपर्यायी म्हणजे काय? एक प्रश्न असतो आणि त्याचे पर्याय किती असतात? 4 पर्याय असतात, त्यातनं आपल्याला सोडवायचं असतं. तर अशा प्रकारे हा राज्यघटना आणि पंचायत राज किती मार्काला विचारला जातो? 15 क्वेश्चन वरती विचारला जातो. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तर आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, तो देखील किती क्वेश्चनला आहे? 15 क्वेश्चनला आहे. आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे ज्या वेळेला इंग्रजांची भारतामध्ये सत्ता स्थापन झाली, तिथून पुढे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कशा पद्धतीनं काय काय झालं, किंवा कुठं म्हणजे इंग्रजांची धोरणं कशी होती, 1857चं युद्ध कसं झालं, त्याच्या पाठीमागची कारणे काय होती, त्याच्यानंतर गांधीजींची जी काय चळवळी झाल्या तर ते कशा पद्धतीने झाल्या, तिथं कोणकोणत्या व्यक्ती होत्या, त्याच्या मागचे रिझन्स काय होते, हा सगळा अभ्यास आधुनिक भारत याच्यामध्ये करावा लागतो. ठीक आहे. युपीएससीला प्राचीन, मध्ययुगीन वगैरे अभ्यास करावा लागतो, मौर्य साम्राज्य, हडप्पा संस्कृती. पण इथं तसं नाही आहे. इथं फक्त काय आहे की जवळपास 1750च्या पुढं, म्हणजे प्लासीची लढाई झाली, तिथून पुढे इंग्रज सत्तेची स्थापना झाली, तिथून पुढे आपल्याला भारत स्वतंत्र होईपर्यंत अभ्यास करावा लागतो. आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय? सरांनी सांगितल्याप्रमाणे समाज सुधारकांचं, लोकमान्य टिळकांचं कार्य असेल, किंवा आपले कोल्हापूरचे शाहू महाराजांचं कार्य असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य असेल, किंवा स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली, ज्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या व्यक्ती कोण होत्या, त्यांनी काय काम केलं, गांधीजींच्या बरोबर कोण होतं, स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्रातले क्रांतिकारक होते, त्यांनी काय काय केलं, कुठली संघटना स्थापली, कशा पद्धतीने केलं, हे सगळं त्या इतिहासामध्ये 15 क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेवरती देखील तुमचे काय 15 क्वेश्चन इथं विचारले जातात. मग या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय येतं? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तर भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, मग भांडवलवादी आहे का, भारताची अर्थव्यवस्था मिश्र आहे, मग रिझर्व्ह बँक, भारताची रिझर्व्ह बँक आहे, तर रिझर्व्ह बँक कशा प्रकारे भारतामध्ये कंट्रोल करतं, कोणत्या प्रकारे ते पैशाचं धोरण राबवतं. ठीक आहे. मग आता आपण सध्या बघितलेलं आहे काय, 2000च्या नोटा बंद झाल्या, मग त्या नोटा बंद होण्याला काय म्हटलं जातं? डिमॉनिटायझेशन म्हटलं जातं. ठीक आहे. किंवा रुपयाची किंमत वाढवणे, रुपयाची किंमत कमी करणे, हे सगळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये आणखीन कशावरती क्वेश्चन विचारतात? पंचवार्षिक योजना. भारत सरकार ज्या काही पंचवार्षिक योजना राबवतं, आणि आता मोदी सरकार गेल्या 10 वर्षामध्ये नीती आयोग म्हणजे लॉंग टर्म प्लॅन राबवत आहे, शॉर्ट टर्म 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. तर नीती आयोगाचा त्याच्या संदर्भातला अभ्यास, त्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर सध्या आणखीन एक चर्चेत होतं बघा की मनमोहन सिंग ज्यांनी LPG राबवलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, भारताला आर्थिक सुधारणा. सरांनी म्हटल्याप्रमाणे जागतिकीकरण तिथून 1991 पासून खऱ्या अर्थाने ते सुरू झालं. मग त्याच्या संदर्भातले क्वेश्चन्स असतील,
किंवा भारतात ते आता एक सध्या जर तुम्ही इलेक्शन जर तुम्ही बघितलं असाल तर सारखं अपोजिशन कडनं जीएसटी वर सारखा हल्ला होतोय बघा. जीएसटी असा आहे, जीएसटी तसा आहे, शेतकऱ्यांना लावलेला आहे, असा आहे. मग ते जीएसटी म्हणजे काय, मग ते कधी लावलं, मग भारत सरकार, मग त्याच्याबरोबर इन्कम टॅक्स म्हणजे काय, या सगळ्यांचा अभ्यास या इंडियन इकॉनॉमीमध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तिथे विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल हा देखील, याच्यावरती देखील किती क्वेश्चन विचारतात, 15 क्वेश्चन विचारतात. मग महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे काय याच्यामध्ये, मग महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना विचारली जाते. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये कशा डोंगर रांगा आहेत, कुठल्या कुठल्या मेन डोंगर रांगा आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातनं कुठली डोंगर रांग गेलेली आहे, ठीक आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला जो आहे तर ते कुठली, सह्याद्री उभा आहे. मग सह्याद्रीची उंची कुठून कसं आहे, सह्याद्री शिखर पर्वत शिखरामधलं सगळ्यात उंच शिखर कुठला आहे, कळसुबाई शिखर, बरोबर. याच्याशी रिलेटेड महाराष्ट्राच्या जॉग्राफीमध्ये क्वेश्चन विचारले जातात. आपले विभाग किती, प्रशासकीय विभाग किती, कोकणामध्ये किती जिल्हा आहेत, मग कोकणाची रचना कशी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये रचना कशी आहे, विदर्भाचं वैशिष्ट्य काय, विदर्भ ऐकून माहिती आहे तुम्हाला, देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात तो विदर्भ तो आपल्याला ऐकायला मिळतो. विदर्भाचा मागास आहे, विदर्भाचा विकास केला पाहिजे. तर तो विदर्भ म्हणजे काय आहे, तर तिथं खनिज का सापडतात, ठीक आहे, कुठले कुठले खनिज सापडतात, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठलं सापडतं, बॉक्साईट सापडतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिज बॉक्साईट. मग ते बॉक्साईट कशासाठी युज केलं जातं, अल्युमिनियम, म्हणजे जे काय आपण स्टील तयार करतो ते अल्युमिनियमसाठी बेळगावला ते हिंडाल्को इंडियन अल्युमिनियम कंपनी आहे, तिथं ते पाठवलं जातं कोल्हापूर जिल्ह्यातलं जे काही बॉक्साईट आहेत. तर त्या संदर्भातले क्वेश्चन तिथं विचारले जातात. आणि काही क्वेश्चन, एक 3 ते 4 क्वेश्चन भारताच्या भूगोल संदर्भातले देखील क्वेश्चन आता नवीन सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र आणि भारताचे जास्त प्रश्न नसतात, महाराष्ट्रावर फोकस जास्त असतो. कारण का, ही एमपीएससी ची परीक्षा आहे कंबाईन, त्यामुळे याच्यावरती इतिहास म्हटलं की महाराष्ट्रावर जास्त फोकस, भूगोल म्हटलं की महाराष्ट्रावर जास्त फोकस, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे जनरल सायन्स. जनरल सायन्स वरती देखील किती क्वेश्चन विचारले जातात, 15 क्वेश्चन जनरल सायन्स वरती विचारले जातात. मग जनरल सायन्स विचारत असताना कंबाईन वरती कुठला सिलेबस आहे, जो तुम्ही 5वी ते 10वी शालेय पुस्तकांचा जो काही सिलेबस आहे 5वी ते 10वी त्याच्यावरती इथं कंबाईनला प्रश्न विचारले जातात. 5वी ते 10वी शाळेच्या पुस्तकांवरती इथं जनरल सायन्स विचारलं जातं. मग जनरल सायन्स मध्ये काय येतं, तुमचं बायोलॉजी आहे, तुमचं फिजिक्स आहे, तुमचं केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र आहे, एकदम सोप्या पद्धतीने त्याच्यावरती विचारलं जातं. जास्त काय इथं कंबाईनला युपीएससी सारखं किंवा जे काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सारखा अभ्यास इथं जास्त करावा लागत नाही. पण कसं आहे, एक तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर असतात, इथं जास्त मुलं इथं तयारी करत असतात, त्यामुळे इथं देखील तेवढ्या लेवलचं आपल्याला हार्डवर्क वगैरे करावं लागतं. म्हणजे इथं जनरल सायन्सला किती क्वेश्चन विचारतात, 15 क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. त्याचा सिलेबस म्हणजे त्याचा दर्जा कसा असतो, 6वी ते 10वी स्टेट बोर्ड शाळेची जी पुस्तक आहेत त्यांच्यावरती आधारित ते 15 क्वेश्चन विचारले जातात. आणि शेवटचा सिलेबस मधला 100 क्वेश्चन मधला शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे कुठला, मॅथ्स आणि रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे. आपलं जे काही 7वी 8वी स्कॉलरशिप आहेत, प्रज्ञाशोध वगैरे असतं बघा, त्याच्यामध्ये जे काही मॅथ्स रिझनिंग असतं, गणित आणि बुद्धिमत्ता असतं, त्याच्यापेक्षा जरासं अवघड इथं एमपीएससी ला विचारलं जातं. जरा तुमची लेवल लेवल चांगले असल्यामुळे जरासं क्वेश्चनची लेवल देखील काय होते ती वाढते. तर ह्या मॅथ्स आणि रिझनिंग वरती किती क्वेश्चन विचारतात, 20 क्वेश्चन विचारतात. अशा प्रकारे हे कंबाईन म्हणजे जी पीएसआय ची परीक्षा असते ती पूर्व परीक्षेचं स्वरूप 100 क्वेश्चन, ठीक आहे. त्याच्यानंतर किती मार्क्स असतात, 100 मार्क्स, किती वेळ असतो, 1 तास, आणि 1/4 निगेटिव्ह, अशा पद्धतीने ते असतं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये विषय किती असतात सांगा, इकडे लक्ष द्या, विषय किती असतात, 7 विषय आहेत. कुठले कुठले, हे 100 क्वेश्चन कुठल्या कुठल्या विषयामध्ये डिवाइड होतात, चालू घडामोडी, त्याच्यानंतर राज्यघटना, पंचायत राज, त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर काय महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर काय विचारलं जनरल सायन्स, आणि शेवटी काय असतं मॅथ्स रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग वरती 20 क्वेश्चन असतात. मग ह्या सगळ्या ज्या काय 7 विषयांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं, जीएस म्हटलं जातं. जीएस म्हणजे काय, जनरल स्टडीज म्हटलं जातं, सामान्य अध्ययन असं म्हटलं जातं. तुम्ही पेपरमध्ये वाचता किंवा त्या पॅम्पलेटमध्ये वाचता, सामान्य अध्ययनाचा पेपर. सामान्य अध्ययन म्हणजे काय, हे 7 विषयांचा अभ्यास आपल्याला तिथं करावा लागतो. 100 क्वेश्चन ह्या 7 विषयांवरती येतात. इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं.
कंबाईनचा पूर्व पेपर याच्यावरती काय होतं की ठरतं. समजतं. ह्या 100 पैकी काय लागतं मेरिट लागतं. मग 100 पैकी मेरिट मॅक्सिमम मेरिट सगळ्यात प्रत्येक पदांसाठी वेगळं लागतं. क्लास 3 ला वेगळं लागतं, क्लास 2 ला वेगळं लागतं. मग 100 पैकी 55 मार्क ह्या वर्षीचं मेरिट होतं मुलांच्यासाठी, 55 मार्क 100 पैकी. आणि मुलींसाठी क्लास 2 साठी जे होतं तर 50 मार्काचं मेरिट इथं होतं मुलींसाठी. 50 ते 52 मार्कच्या दरम्यान पोस्ट वाईज मेरिट वेगवेगळं असतं. म्हणजे मेरिट जास्त काय 100 पैकी 100 किंवा 100 पैकी 80 अशा पद्धतीने जातं का? नाही जात. कारण निगेटिव्ह सिस्टीम आहे. 4 चुकलं की 1 पडलेला सुद्धा मार्क जातो. त्यामुळे विचार करून पेपर सोडवायचा असतो. आणि काठिण्य पातळी देखील एवढी जास्त नसते, मीडियम रेंजचा पेपर असतो. त्यामुळे 100 पैकी 50 किंवा 100 पैकी 55 याच्या दरम्यान 55 ते 60 याच्या दरम्यान मेरिट लागतं. समजते. ही पूर्व परीक्षा अशा पद्धतीने असते. मग याच्यासाठी कोण अपियर होऊ शकतो? जो डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, म्हणजे आता लास्ट सेमिस्टरला आहे, लास्ट इयरला डिग्रीच्या आहे तो, आणि ज्याची डिग्री झालेली आहे ती सगळी मुलं इथं काय होतात होऊ शकतात, अपियर होऊ शकतात. समजतं इथंपर्यंत. तर आता ह्या कंबाईन पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन कधी येतं बघा. समजा आता जर परीक्षा असेल, म्हणजे कधी, आता जर परीक्षा डिक्लेअर झाली मे महिन्यामध्ये, तर ती परीक्षा बरोबर कधी असणार आहे? 1-2 महिन्यानंतर परीक्षा ती होते. 2 ते 3 महिन्यानंतर ऑगस्ट मध्ये ती परीक्षा होते. समजते. ऑगस्ट मध्ये परीक्षा होते. कुठली? प्रिलिम. प्रिलिम झाली की बरोबर 4 महिन्यांनी काय असते? मुख्य परीक्षा असते. बघा, प्रिलिम नंतर 4 महिन्यांनी कुठली असते? मुख्य असते. बरोबर. आणि मुख्य झाल्यानंतर जर PSI असेल तर 3 महिन्यांनी त्याचं फिजिकल असतं. आणि फक्त PSI लाच फिजिकल आहे, बाकी सगळ्यांचा रिझल्ट 3 महिन्यांनी लागतो. म्हणजे बघा की जवळपास मे ला जर परीक्षा झाली तर तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत सगळे रिझल्ट काय होतात? लागतात. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पेक्षा याचा दर्जा कमी असल्यामुळे याचं काय होतं की परीक्षा प्रोसेस काय होते? फास्ट होते. समजते. म्हणजे बघा, पूर्व परीक्षा जर आता डिक्लेअर झाली तर ऑगस्ट मध्ये प्रिलिम होणार आहे, ऑगस्ट नंतर मेन्स होणार आहे डिसेंबरला, आणि जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास सगळ्या परीक्षांचे काय होतात? रिझल्ट लागून जातात. इथपर्यंत पूर्व बद्दल काय तुम्हाला शंका आहे का? पूर्व बद्दल काय शंका आहे? पूर्वचं मेरिट लागतं. ठीक आहे. मेरिट एक 45 दिवसांनी लागतं आणि त्याच्यानंतर एक 45 दिवसांनी परीक्षा असते. म्हणजे टोटल या परीक्षांचा जो काही कालावधी आहे तो जवळपास किती वर्षाचं सर्कल असतं? 1 वर्षाचं असतं. फेब्रुवारी-मार्च पर्यंत रिझल्ट लागतो. म्हणजे मे ला सुरू झालेला पुढच्या मार्च पर्यंत याचं काय होतं? सर्कल कम्प्लीट होतं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट तुम्ही प्री पास झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करतो, मग नंतर पुढचं फिजिकलचा अभ्यास करतो, असं नाही आहे. तुम्हाला आधी काय व्हायचं हे ठरवलं पाहिजे. PSI व्हायचं आहे, STI व्हायचं आहे. सगळ्यात मोठी कंबाईन मधली पोस्ट आता नवीन आलेली आहे, जी तहसीलदार लेवलची पोस्ट मांडली जाते, ती म्हणजे दुय्यम निबंधक, सब रजिस्ट्रार. तुम्ही बघितलं, तालुका लेवल अतिशय महत्वाचं पद असतं ते, रजिस्ट्रार, उपनिबंधक म्हणतो त्याला आपण. तर ते करायचं की काय करायचं हे आधी ठरवलं पाहिजे. मग परीक्षा जर पुढच्या वर्षी असेल तर ह्या वर्षी 1 वर्ष आधी सगळा तुमचा अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे, आणि नंतर फक्त प्रिलिमला आणि मेन्सला रिव्हिजन केलं पाहिजे. कळालं? नाहीतर मग आत्ता परीक्षा आहे ऑगस्ट मध्ये आणि आतापासून सुरू करतो म्हटलं की त्याला तुम्हाला काय होतं की वेळ कमी पडतो. करू शकताय पण वेळ कमी पडतो. मग पुढे मेन्सला आपण परत अडचणीत येऊ शकतो. तुम्हाला इथपर्यंत प्रिलिमचा पहिल्यांदा सिलेबस का आला का सांगा? किती गुणांचे असते? 100 गुणांचे असते. बरोबर, 100. आणि मेरिट किती लागतं बघा, 100 पैकी 55 किंवा 50 या दरम्यान. मुलींचं मेरिट नेहमी 5 ते 6 मार्कानं कमी असतं मुलांच्या पेक्षा. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा तिथं मेरिट तिथं काय होतं? लागतं. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? समजते. प्रिलिम झाल्यानंतर मुख्य किती महिन्यांनी होते? 3 महिन्यांनी मुख्य होते. 3 ते 4 महिने, कधी आयोग तारीख ठरवेल त्या वेळेला. तर बघा मेन्सचं कसं आहे बा, मुख्यचं रचना कशी आहे? सिलेबस. मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असते. किती गुणांची असते? 400 गुण. 400 गुण मध्ये याच्यामध्ये 200 गुणांचे आणि 200 गुणांचे असे काय असतात? 2 पेपर असतात. किती पेपर असतात मुख्य परीक्षेला? 200 गुणांचे 2 पेपर. पहिला पेपर असतो तो म्हणजे मराठी आणि इंग्लिश व्याकरण. पहिला पेपर कुठला असतो? मराठी आणि इंग्लिश व्याकरणाचा पेपर असतो, म्हणजे ग्रामरचा पेपर असतो पहिला. ठीक आहे. इथं कशी रचना आहे बघा, 100 क्वेश्चन, 200 गुण. म्हणजे एक क्वेश्चन किती गुणांना असतो? इथं 2 गुणाला. 100 क्वेश्चन, 200 गुण. 1 तासच वेळ असतो इथं सुद्धा. आणि 1/4 काय असतं? निगेटिव्ह असतं. आणि पेपर नंबर सेकंड 200 गुणाचा. मग पेपर नंबर सेकंड कसा असतो?
कुठला असतो पेपर नंबर सेकंड? तर पेपर नंबर सेकंड जो असतो त्याला जीएस असं म्हणतात. काय म्हणतात? जीएस. जो मगाशी आपण सगळा बघितला आहे असा पेपर मेन्सला आहे. याच्यामध्ये काय वेगळा अभ्यास करायला लागतो का? नाही. जसा जीएस जो प्रिलिमला सिलेबस आहे तोच जसा तसा मेन्सला कंबाईनला इंट्रोड्यूस केलेला आहे. फक्त तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करावा लागतो. आलं का लक्षात? मेन्सला कुठला जास्त अभ्यास करावा लागतो? मराठी इंग्लिश. बाकी जे प्रिलिमला जीएस आहे ते आता काय आलेलं आहे की आता मेन्सला आलेलं आहे. ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी 2023च्या ज्या काही परीक्षा झाल्या त्यावेळेला कसं होतं 22-23ला पीएसआय म्हटलं की लॉचा अभ्यास करावा लागायचा, एसटीआय म्हटलं की इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागायचा, एएसओ म्हटलं की राज्यघटनेचा अभ्यास करावा लागायचा. तसं आता नाही. एक्साईज म्हटलं की एक्साईजचा अभ्यास करावा लागतो, एक्साईज मॅन्युअल कायदे अभ्यासावं लागायचे. आता तसं नाही आहे. जो प्रिलिमला सिलेबस आहे तो जसाच्या तसा मेन्सला आहे. मेन्सला फक्त एक्स्ट्रा काय करावं लागणार आहे आपल्याला? मराठी इंग्लिश ग्रामर. समजते? आणि ह्या 200 एकूण किती झाले? 400 गुणांपैकी काय लागतं? मेरिट लागतं. मग इथं मेरिट जे असतं 400 गुणांपैकी यावर्षी जर तुम्ही मेरिट बघितला तर राज्यात पहिला आलेला जो आहे त्याला 300 गुण होते 400 पैकी. म्हणजे जवळपास 70 ते 75% अॅक्युरेसी. आणि मेरिट जे लागलं होतं, मेरिट किती लागलं होतं? 280च्या आसपास पीएसआयचं मेरिट लागलेलं आहे. म्हणजे जवळपास तुमचं 280 म्हणजे 55 ते 60% आपल्याला मार्क काढायला लागतात पीएसआय व्हायचा असेल तर. समजते? आलं का लक्षात? इथं मेन्स किती गुणांचे असते सांगा? 400 गुण. 200 गुणांचा एक पेपर म्हणजे 100 क्वेश्चनचे 2 पेपर. पेपर नंबर 1 कुठला असतो? मराठी इंग्लिश व्याकरण. ग्रामर असतं जे आपण 12वी पर्यंत जे ग्रामर असतं ते सगळं ग्रामर इथं ऑब्जेक्टिव्ह बेसिसला. तिथं आपल्याला 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशनला ग्रामर आपल्याला लिहायला लागायचं. आता इथे लिहायला लागतं का? नाही. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जीएस दुसरा पेपर कुठला असतो? जीएसचा. जो प्रिलिमला पेपर आहे तो ऍज इट इज इकडं मेन्सला देखील काय केलेला? इंट्रोड्यूस केलेला आहे. अशा पद्धतीनं हे कंबाईनचं मुख्य परीक्षेचं काय आहे की स्वरूप आहे. इथंपर्यंत लक्षात आलं? मग ह्याच्या पुढची प्रोसेस काय होते? ही परीक्षा झाली मुख्य परीक्षा तर 2 ते 3 महिन्यांनी रिझल्ट लागतो. मग एसटीआय, एएसओ, क्लार्क असेल तर यांचा डायरेक्ट रिझल्ट लागतो. क्लार्कला टायपिंगची टेस्ट द्यावी लागते. जे टॅक्स असिस्टंट आणि क्लार्क ही 2 पद आहेत. तुम्हाला कुठलं तरी एक टायपिंग लागतं. मराठी 30 स्पीड असणार किंवा इंग्लिश 30 किंवा 40 या तिन्हीपैकी कुठलं तरी एक टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं. टायपिंग असाल तरच तुम्ही क्लार्क परीक्षेला काय होता? मेन्सला क्वालिफाय होता. बाकी कशालाही टायपिंग लागत नाही. फिजिकल कोणत्या परीक्षेसाठी आहे? फक्त पीएसआय साठीच फिजिकल आहे. बाकी कुठल्याही परीक्षेला फिजिकल चाचणी नाहीये. समजते? बाकी सगळ्या परीक्षांचा रिझल्ट लवकर लागतो. फक्त पीएसआयचं फिजिकल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर रिझल्ट लागतो. आणि क्लार्कचं टायपिंगची परीक्षा द्यावी लागते. टायपिंगची परीक्षा देखील कशी आहे? क्वालिफाईंग आहे. त्यामुळे त्याचा नंतर लागतो. अशा पद्धतीनं ह्या एमपीएससी मध्ये वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या परीक्षेचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते ह्या पद्धतीनं आहे. कळालं? आणि डायरेक्ट सिलेक्शन याच्यामध्ये असतं. जास्त इंटरव्ह्यू किंवा लेखी कुठल्याही टप्प्यावरती इथं आपल्याला लिहायचं नाही. कळालं? आणि लँग्वेज मीडियम कुठला असतं? सगळं मराठी माध्यमात आहे. मराठी माध्यमात आहे. त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल करून दिलं जातं. म्हणजे काय, जर समजा तुम्ही इंग्लिशमधनं अभ्यास करणार असाल तरी देखील करू शकता. पण सगळं इथं प्रेफरन्स कशाला असतो? मराठी माध्यमातून सगळे क्वेश्चन्स असतात. आणि सगळी रचना कशी आहे? ऑब्जेक्टिव्ह बेसिस. सगळं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिकाम्या जागा भरा या टाईपमध्ये. पण ते शाळेत असताना रिकाम्या जागा भरा हे 1 लायनर असायच्या. इथं कसं असणार आहे? मल्टिपल चॉईस म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हटलं जातं. विधानात्मक स्वरूपामध्ये तुम्हाला ते सोडावं लागतं. अशा पद्धतीनं हे कंबाईनचं स्वरूप आहे. काल तर आता इथं देखील आता कंबाईन तुम्हाला सगळ्यांना कळालं का? इथं काही शंका असेल तर विचार. म्हणजे इथं मेन्स किंवा कंबाईनच्या प्रोसेस बद्दल काही शंका असेल तर विचार. पूर्ण सिलेबस काला पूर्व कशी होती एवढंच आहे. आणि कमी असल्यामुळं आता बघा आपला कोल्हापूर जिल्हा हा फौजदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण कोल्हापूर जिल्ह्याला जास्त वेळ खाकी वर्दीचं वेळ आहे. मला पोलीस झालं पाहिजे, मला पीएसआय झालं, मला बाकीचं दुसरं काय दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातनं जास्त तुम्हाला आयएएस दिसत नाही, आयपीएस दिसत नाहीत. मात्र 30-30, 40-40 पीएसआय दिसतात तुम्हाला. ठीक आहे. ते रील्स वगैरे टाकत असता बा, बुलेटवरनं जातेलं वगैरे काय वगैरे चालू असते, सिंगम. ठीक आहे. तर फौजदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कोल्हापूर जिल्हा. जास्तीत जास्त रिझल्ट कोल्हापूरमधून येतो. कारण का? ते वर्दीचा असणारं वेळ. तर तुम्हाला जे काही पीएसआय जर व्हायचं असेल किंवा जर तुम्हाला एसटीआय, तुम्हाला पीएसआय व्हायचं नसेल तर बाकीच्या पण पोस्ट आहेत. एसटीआय आहे, दुय्यम निबंधक ही देखील 1 नंबरची पोस्ट आहे. तुम्ही क्लार्क देखील होऊ शकता. ठीक आहे. तर हे सगळं ज्या परीक्षा कंबाईन या मार्फत होतं, याला कंबाईन म्हणतात.
समजते. आणि ह्या कंबाईन मुख्य परीक्षा आहे तर ती वर्ग 3 साठी वेगळी होते. म्हणजे आता ही जी काय मुख्य परीक्षा असते ती क्लास 2 साठी वेगळी होते आणि क्लास 3 साठी वेगळी होते. बाकी सिलेबस सगळा फक्त सेम आहे. पूर्व परीक्षा 10च्या 10 पदांसाठी सेम होते, बरोबर. मुख्य परीक्षा क्लास 2 साठी वेगळी होते, क्लास 3 साठी वेगळी होते. सिलेबस कसा आहे, वेगळा आहे का? नाही, सगळ्या परीक्षांना सिलेबस एकच आहे. कळालं? फक्त काय होतं, परीक्षा वेगवेगळ्या होतात. इथं काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही. ह्याच्या आधी 2023च्या आधी वेगळा अभ्यास करायला लागायचा आपल्याला. की क्लार्क म्हटलं की गणित बुद्धिमत्तेवरती जास्त क्वेश्चन असायचे, टॅक्स असिस्टंट म्हटलं की इकॉनॉमीवरती जास्त क्वेश्चन असायचे. पण आता तसं नाही आहे. आता सगळं सिलेबस सगळा काय केलेला आहे, सिमिलर केलेला आहे. जिकडं ज्या वेळेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने केला क्लास 1 डेप्युटी कलेक्टर तहसीलदारचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने केला, त्याच वेळा इकडे एमपीसीने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न देखील बदलला आणि ती सगळी सोपी पद्धत करून ठेवलेली आहे. मग याला किती वेळ लागतो? मिनिमम तुम्हाला आतापासून प्रिपरेशन जर तुम्ही केला तर 25च्या सगळ्या कंबाईन परीक्षा काय करू शकता, तुम्ही पास होऊ शकता. मग आपली बॅच 27 मे पासून कंबाईनची बॅच सुरू होत आहे. 8 महिन्याचा पिरियड असतो बॅच, मिनिमम 8 महिन्यामध्ये, त्याच्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये ही बॅच संपते. जर समजा मे महिन्यात सुरू झालं तर दिवाळीपर्यंत सगळा सिलेबस इथं कव्हर होतो. सगळा पूर्ण हा जो काही GS1 GS2 हा सगळा सिलेबस इथं कव्हर करून घेतला जातो. समजते. मग तुम्ही ठरवायचं आहे की क्लास 1 साठी प्रिपरेशन करायचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला की क्लास 2 साठी प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. दोन्ही कुठलीही पोस्ट छोटी नसते किंवा मोठी नसते, कुठली प्रत्येक पोस्ट मिळाल्याशी आपल्याला मतलब असते. फक्त तुमची ड्रीम पोस्ट कुठली आहे ती ठरवा आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा की प्रयत्न करा. आता कंबाईनचं जर प्रिपरेशन, आता हे झालं तुम्हाला स्ट्रक्चर सगळ्यांना समजलं काय, पूर्व कशी असते, मुख्य कशी असते, निगेटिव्ह पॅटर्न असतो का, किती मार्कांसाठी असते. ठीक आहे.